जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा. एकदा का नाही नवरा बायको खरेदीसाठी जातात. त्यांना का नाही एका दुकानाबाहेर बोर्ड दिसतो. बनारस साडी का नाही 50 रुपये, रेशीम साडी 25 रुपये आणि कॉटन साडी असते 20 रुपयाला. बायको का नाही बोर्ड बघून नवऱ्याला म्हणते, आव मला का नाही तुम्ही 500 रुपये द्या, मी आज का नाही खूप साड्या घेणार आहे. नवरा तिला म्हणतो, अगं ये वेडे, लॉन्ड्रीचं दुकान आहे ते, साड्यांचं नाही, नीट बघ. ऐकून तर मी शॉकच झालो. जेव्हा का नाही सुलभ शौचालय चालवत असलेल्या व्यक्तीनं असं सांगितलं की सुट्टे पैसे नाहीयेत, तुम्ही का नाही 5 रुपयाची आणखीन करा. कुठले शहरात हे तुम्हाला सांगायला नको, अर्थातच पुणे. मधुचंद्राच्या रात्री का नाही नवरा बायको लाडानं एकमेकांशी बोलत असतात. नवरा गमतीने विचारतो, मी मेलो तर? बायको त्याच्या का नाही तोंडावर हात ठेवते, आव असं अभद्र बोलू नका. नवरा, समजा मी मेलो तर तू लगेच दुसरं लग्न करशील का ग? बायको, नाही, लगेच नाही, 2-3 महिने थांबावं लागेल ना, नाहीतर लोक म्हणतील नवरा तेव्हापासून मानसिक धक्क्यात आहे. बायकोला का नाही गजरे हवे असतात. तिने लगेच मेसेज पाठवला नवऱ्याला इंग्रजीत, येताना का नाही 5 गजरे घेऊन या. तो येताना 5 गाजर घेऊन आला. उपाशी झोपला बिचारा, काय चुकलं असेल त्याचं देवालाच माहीत. ज्योतिषी, तुझे नाव झंप्या आहे का? झंप्या, हो. ज्योतिषी, तुला एक मुलगा आहे का? झंप्या, हो ज्योतिषी महाराज. ज्योतिषी, तू आत्ताच का नाही 5 किलो गहू घेतलेस, सांग, खरं सांग. झंप्या, ज्योतिषी तुम्ही अंतर्यामी आहात का महाराज? ज्योतिषी म्हणतो, मूर्खा, पुढच्या वेळाला येताना का नाही पत्रिका घेऊन ये, रेशनिंग कार्ड नको. पाटकबाई, शिक्षिका असून का नाही पैलवान सोबत लग्न करते आणि इथं बाबरावी नापास पोरींना सरकारी नोकरदार पाहिजे असं कुठं असतंय वय? त्या पाटकबाईंकडून शिका काहीतरी. 14 फेब्रुवारी, कोणाची रोम मोकळी आहे का? एकटं बसून रडायचं आहे. नवरा, ऐक, मला जादूचा दिवा सापडला आहे, आपण जे मागू ते तो देतो. बायको, वा, मग तुम्ही काय मागितलं त्याच्याकडं? नवरा, मी म्हणालो माझ्या बायकोची बुद्धी 10 पट वाढव. बायको, मग काय केलं त्याने? नवरा, तो हसायला लागला आणि म्हणाला, शून्याला कशानेही गुणलं तरी शून्यच येतं. जादूचा दिवा आणि नवरा दोघेही बेपत्ता आहेत. डॉक्टर पेशंटला, माझ्या औषधानं तू बरा झालास तर मला काय बक्षीस देशील? पेशंट, साहेब, मी खूप गरीब माणूस आहे, स्मशानात कबरी खोदायचं काम करतो, मी तुम्हाला काय देणार? मी तुमची कबर फुकट खोदून देईन. परीक्षेत प्रश्न आला, चॅलेंज कशाला म्हणतात? पप्पूनं संपूर्ण पेपर कोरा ठेवला आणि शेवटच्या पानावर लिहिलं, हिम्मत असेल तर पास करून दाखवा. मेरा ऑर्डर अभी तक क्यों नहीं आया? उल्लू के पट्टे. कस्टमर केअर, सर पहिले आप नम्रता से बात कीजिए. हाँ कराव ना, कराव. पोरी आल्या तर येऊ दे आणि गेल्या तर जाऊ दे, आपला तर एकच वसूल आहे, आली तर वेलकम, नाहीतर गर्दी कम. पण मित्रांसाठी कधी कुठे काही पण असो,
स्टेटस भावाने टाकला तर समजून घ्या भावाला कुणीतरी लुटलंय. राजू, तू असा कोणता शब्द सांगू शकतो ज्यात 1,000 पेक्षा पण जास्त लेटर असतील? राकेश, अरे खूपच सरळ आहे. पोस्ट ऑफिस. राज राजू, डॉक्टर साहेब, पोटाच्या ऑपरेशन झाल्यानंतर मला विचित्र त्रास होऊ लागला आहे. मी तोंड उघडल्यावर आपोआप आवाज येतो आणि तोंड बंद केल्यावर आपोआप बंद पण होतो. डॉक्टर, म्हणजे माझा मोबाईल सापडला म्हणायचं. ऑपरेशनच्या वेळी चुकून आपल्या पोटात राहून गेला होता. राजा 25व्या मजल्याच्या गच्चीवर उभा असताना एक माणूस त्याला म्हणतो, राजा, तुमची मुलगी वारली. निराशा आणि दुःखाने तो खाली उडी मारतो. जमिनीवर पडण्यापूर्वी काही क्षणच आधी त्याला आठवते की आपल्याला कुणी मुलगीच नाही. राजू, सर, मला शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक, ते का म्हणून? राजू, शिक्षकांना जास्त वाचावं लागत नाही. त्यांना जे येत नाही ते विद्यार्थ्यांना विचारतात. राघव, ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला? केशव, अजून पक्क नाही झालं. राघव, का? केशव, मी म्हटलं जगभर प्रवास करू तर बायको म्हणते नाही, दुसरीकडे कुठेतरी जाऊ. रम्याला वाटलं LOL म्हणजे लॉट्स ऑफ लव्ह, तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला, माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो. रम्या, गुरुजी, काल स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो. तिथून यायला उशीर झाला. शिक्षक, आणि चम्या, तुला का रे उशीर झाला? चम्या, सर, मी रम्याला आणायला एअरपोर्टवर गेलेलो. शिक्षक खामोश. चम्या बेहोश. रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो, सुरेश, काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पल वापरतो, तुला वडील घेऊन देतात का रे? रमेश, नाही रे, ही सारी मंदिरात जाणाऱ्या भाविकांची कृपा.